आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार त्याआधी पहिला काय डिस्कस केले ते बघूया. आपण कोणता पॉईंट बघतोय, प्रिपरेशन्स ऑफ काय बघतोय तर प्रिपरेशन्स ऑफ अल्किल हॅलाइड्स बघतोय. प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइडचे 4 मेथड आहेत. पहिली आहे फ्रॉम हॅलोजिनेशन ऑफ अल्किल, दुसरी आहे फ्रॉम अल्किन्स बाय हायड्रोहॅलोजिनेशन, तिसरी आहे फ्रॉम अल्कोहोल्स युजिंग सुटेबल रिएजंट. मग सुटेबल रिएजंट हायड्रोजन हॅलाइड्स वापरले, फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स बघितले, फॉस्फरस पेंटाहॅलाइड्स बघितले, SOCl2 बघितलं. काय बघितलं? SOCl2. आता नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन बघूया. फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन आहे बाय हॅलाइड एक्सचेंज रिएक्शन. बाय व्हॉट? हॅलाइड एक्सचेंज रिएक्शन. नेक्स्ट फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन बघूया. फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन इज बाय हॅलाइड exchange reaction. Now by halide exchange reaction मध्ये सगळ्यात पहिलं बघूया फिंकेलस्टाईन्स रिएक्शन. halide exchange react मध्ये सगळ्यात पहिलं बघूया फिंकेलस्टाईन्स रिएक्शन. Now what is फिंकेलस्टाईन्स reaction बघा. फिंकेलस्टाईन्स reaction is used for the preparation of alkyl halide, alkyl iodide. स्पेशल रिएक्शन्स आहेत. halide exchange reaction म्हणजे अल्किल हॅलाइड पासूनच तुम्ही ऑब्टेन करणार आहे दुसरा अल्किल हॅलाइड. मग फिंकेलस्टाईन रिएक्शन मध्ये तुम्ही काय यूज करणार आहे तर फिंकेलस्टाईन रिएक्शन इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड. प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड फॉर द प्रिपरेशन ऑफ व्हॉट अल्किल आयोडाइड. तर इथे लक्षात फिंकेलस्टाईन्स रिएक्शन म्हणजे काय तर अल्किल ब्रोमाइड्स और अल्किल क्लोराइड्स, अल्किल ब्रोमाइड्स किंवा अल्किल क्लोराइड्स, अल्किल ब्रोमाइड्स और अल्किल क्लोराइड्स आर heated with what? कशाबरोबर हीट करतील बघा. एक आपण HI म्हणून यूज केलेला का, एक रिएजंट आपण काय म्हणून यूज केलेला होता HI म्हणून यूज केलेला, हायड्रोजन आयोडाइड म्हणून यूज केलेला होता. मग इथं अल्किल ब्रोमाइड्स और अल्किल क्लोराइड्स आर हीटेड विथ व्हाट, विथ पोटॅशियम आयोडाइड और सोडियम आयोडाइड इन प्रेजेंस ऑफ ड्राय एसीटोन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय एसीटोन टू गिव्ह व्हाट, टू गिव्ह अल्किल आयोडाइड, गिव्ह व्हाट अल्किल आयोडाइड. ह्याची आणि एक हे प्रोसेस आहे म्हणजे अनेक सबस्टिट्यूशन म्हणजे ही सेम आपण हायड्रोजन आयोडाइडच्या इथं पण ह्याची गुड यील्ड ऑब्टेन करू शकतो. कसे पहिलं सांगतो. पहिलं हे बघा, अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल क्लोराइडला जर हीट केलं पोटॅशियम आयोडाइड किंवा सोडियम आयोडाइड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय एसीटोन आपल्याला काय मिळतं अल्किल आयोडाइड मिळतं. आणि ही रिएक्शन फिंकेलस्टाईन ह्या सायंटिस्टने काढलेली म्हणून ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतो फिंकेलस्टाईन्स रिएक्शन. काय म्हणतो आपण याला फिंकेलस्टाईन रिएक्शन. इथे बघा अल्किल क्लोराइड किंवा अल्किल काय म्हटलं ब्रोमाइड इज हीटेड विथ सोडियम आयोडाइड और पोटॅशियम आयोडाइड. बघा हे इथल्या किंवा इथल्या सेम आहेत. सोडियम आणि पोटॅशियम बिलॉंग टू द सेम ग्रुप दॅट इज अल्कली ग्रुप 1. इन प्रेझेन्स ऑफ व्हाट, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय एसीटोन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय एसीटोनच्या प्रेझेन्स मध्ये, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय एसीटोनच्या प्रेझेन्स मध्ये. मग रिप्लेसमेंट होते ब्रोमीनच्या जागी आयोडीन, आयोडीनच्या जागी ब्रोमीन, क्लोरीनच्या जागी आयोडीन, आयोडीनच्या जागी क्लोरीन. आपल्याला मिळताना काय मिळणार आहे Ri प्लस NaCl किंवा Ri प्लस KCl. Ri म्हणजे कोण असणार आहे अल्किल काय असणार आहे आयोडाइड. हा Ri म्हणजे इथं पण काय असणार आहे अल्किल आयोडाइड, काय असणार आहे अल्किल आयोडाइड. ह्या ना हायड्रोजन आयोडाइडला जेवढी तुम्हाला यील्ड मिळते त्यापेक्षा चांगली यील्ड तुम्हाला ह्या मेथडने मिळत असते, त्यापेक्षा चांगली तुम्हाला ह्या मेथडने मिळत असते. सबस्टिट्यूशन झालं फक्त हा अल्किल क्लोराइड आणि हा अल्किल ब्रोमाइड आहे. ह्याला सोडियम आयोडाइड बरोबर ट्रीट करा किंवा पोटॅशियम आयोडाइड बरोबर ट्रीट करा चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही. सेम इथंही सेम आहे. इथं पोटॅशियम आयोडाइड बरोबर ट्रीट करा किंवा सोडियम आयोडाइड बरोबर ट्रीट करा. इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय एसीटोन. इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट ड्राय एसीटोन.
हिटेड ना, हिटेडची सिम्बॉल आहे हा. मग क्लोरीनच्या जागी आयोडीन येतं, आयोडीनच्या जागी क्लोरीन सबस्टिट्यूशन होतंय, कारण हा पण पार्शियल मायनस असतो, हा पण पार्शियल मायनस, हा पण पार्शियल मायनस, हा पण पार्शियल मायनस. मग ब्रोमिनच्या जागी आयोडीन, आयोडीनच्या जागी ब्रोमिन, क्लोरीनच्या जागी आयोडीन, आयोडीनच्या जागी क्लोरीन. काय मिळतं तर अल्किल आयोडाइड्स मिळतात. एक्झाम्पल CH3Br plus Ki in presence of what? ड्राय ॲसिटोन. त्याला काय केलं हीट, तर ब्रोमिनच्या जागी आयोडीन येणार, आयोडीनच्या जागी काय येणार आहे तर ब्रोमिन, म्हणजे इथं काय येणार आहे CH3I प्लस काय येणार आहे Kb, दॅट इज मिथिल आयोडाइड. कोण आहे हा? मिथिल आयोडाइड. परत इथे लिहिते CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl प्लस Ki इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? ड्राय ॲसिटोन. ह्याला काय केलं हीट केलं, आपल्याला मिळताना काय मिळणार आहे CH3 CH2I प्लस Ki वापरलं ना, तर मग काय मिळणार KCl. का KCl? कारण क्लोरीनच्या जागी आयोडीन जाणार, आयोडीनच्या जागी काय येणार आहे क्लोरीन. हे रिॲक्शन्स बघा जरा, हे रिॲक्शन्स बघा, काय डाऊट आहे का बघा, त्यामध्ये काय आहे का बघा. काय पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे का बघा. फक्त रिप्लेसमेंट झाली, फक्त काय झाली आहे रिप्लेसमेंट झाली आहे बघा. जेवढं काही तुम्हाला प्रोडक्ट इथं लक्षात, जेवढं काही तुम्हाला यील्ड ह्या रिॲक्शनला मिळणार होतं काय ROH प्लस HN बरोबर, हीट केल्यावर काय येतं OH च्या जागी I, I च्या जागी OH, RI प्लस काय मिळतं H2O. हा जो यील्ड देणार होता ह्यापेक्षा चांगली ही मेथड देते की काय होतं की हा जो काही अल्किल आयोडाइड वगैरे असतो तो प्रेसिपिटेट म्हणून फॉर्म होतो आणि त्याला तुम्ही इझिली काय करू शकता सेपरेट करू शकता. सो ऑब्टेनिंग अल्किल आयोडाइड्स फ्रॉम दिस मेथड इज अ बेस्ट मेथड. इट इज अ बेस्ट मेथड. मोस्टली इथे लक्षात घ्या, इथे एक पॉइंट लक्षात घ्या की प्रायमरी अल्किल ब्रोमाइड्स, primary alkyl bromides and alkyl chlorides gives best reaction gives best reaction for formation of alkyl chloride, for formation of what? alkyl iodide. सॉरी क्लोराइड नाही, alkyl iodide. म्हणजे सांगायचं काय आहे की जर तुम्ही प्रायमरी अल्किल ब्रोमाइड किंवा प्रायमरी अल्किल क्लोराइड वापरला, तर मी मोस्टली तेच घेतले, दोन्ही प्रायमरीज घेतले, कारण प्रायमरी अल्किल क्लोराइड्स किंवा ब्रोमाइड्स पोटॅशियम आयोडाइड किंवा सोडियम आयोडाइड बरोबर रिॲक्ट होत असतील तर ते चांगली यील्ड देणार आहे. दे विल गिव्ह गुड यील्ड. गुड यील्ड म्हणजे काय, हा तुमचं प्रोडक्टचं काय म्हणतो त्याला, तर तुमचं प्रोडक्टचं जे पर्सेंटेज असणार आहे ते काय असणार आहे तर चांगलं असणार आहे. तुमच्या प्रोडक्टचं जे पर्सेंटेज असणार आहे ते काय असणार आहे चांगलं असणार आहे. नेक्स्ट बघा, हॅलाइड एक्सचेंज रिॲक्शन मध्ये सेकंड टाइप ऑफ रिॲक्शन बघा. हॅलाइड एक्सचेंज रिॲक्शन मध्ये सेकंड टाइप ऑफ रिॲक्शन आहे स्वार्ट्झ रिॲक्शन. आणि ही स्वार्ट्झ रिॲक्शन जी आहे, ही स्वार्ट्झ रिॲक्शन जी आहे ही स्पेशली कशासाठी यूज करतो तर स्पेशली फॉर द फॉर्मेशन ऑफ अल्किल फ्लोराइड्स. दिस मेथड इज स्पेशली यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराइड्स. प्रिपरेशन ऑफ alkyl fluorides. This is which reaction? Schwartz reaction. मग इथं काय करतो स्वार्ट्झ रिॲक्शन साठी काय करतो बघा. अल्किल क्लोराइड्स किंवा अल्किल ब्रोमाइड्स आर हीटेड इन प्रेझेन्स ऑफ मेटॅलिक फ्लोराइड. आर हीटेड इन प्रेझेन्स ऑफ मेटॅलिक फ्लोराइड्स. मेटॅलिक फ्लोराइड्स म्हणून कोण आहे, सिल्वर क्लोराइड आहे, SbF3 आहे, अँटीमनी फ्लोराइड आहे, AgF आहे, SbF3 आहे, आणि कोणतेही फ्लोराइड्स कोणतेही म्हणजे हा HgF2 मर्क्युरी फ्लोराइड. कोणते फ्लोराइड? मर्क्युरी फ्लोराइड घ्या, तुम्हाला काय मिळेल तर अल्किल फ्लोराइड्स मिळणार. बघा आतापर्यंत आपण अल्किल फ्लोराइडची रिॲक्शन बघितली आहे का, नाही बघितलेली. अल्किल फ्लोराइडची रिॲक्शन बघितली आहे का, नाही बघितलेली. का नाही बघितलेली तर अल्किल फ्लोराइडचं डायरेक्ट प्रिपरेशन आपल्याला काय देत होतं, अल्किल फ्लोराइड्सचं डायरेक्ट प्रिपरेशन आपल्याला काय देत होतं तर एक्झोथर्मिक रिॲक्शन होती, हायली एक्झोथर्मिक होती आणि काय होती एक्सप्लोजिव्ह होती.
इथं लक्षात अल्किल क्लोराइड्स किंवा ब्रोमाइड्स वापरायचे तर अल्किल क्लोराइड्स और अल्किल bromides are heated. Alkyl chlorides or alkyl bromides are heated with metallic fluorides. With metallic fluorides. मग ह्यामध्ये मेटॅलिक फ्लोराइड कोण आहे? सगळ्यात बेस्ट मेटॅलिक फ्लोराइड येतं सिल्वर फ्लोराइड AgF. त्यानंतर ना अँटीमनी. अँटीमनी बिलॉंग्स टू ग्रुप 15 SbF3. त्यानंतर ना आर्सेनिक त्याच्याच ग्रुपला बिलॉंग करतो. आणि काय घेऊया मर्क्युरी. मर्क्युरस फ्लोराइड म्हणजे Hg2 आणि F2 घ्यायचं मर्क्युरस फ्लोराइडला Hg2 आणि काय घ्यायचं F2 घ्यायचं. सो when alkyl chlorides or alkyl bromides are heated with metallic fluorides कोणाबरोबर हीट केले जातात? मेटॅलिक फ्लोराइड्स बरोबर हीट केले जातात. they gives alkyl fluorides. they gives what? alkyl fluoride. काय देतात ते तर अल्किल फ्लोराइड्स देतात. काय देतात? अल्किल फ्लोराइड्स देतात. मग अल्किल फ्लोराइड्स म्हणजे कोण? इथे लक्षात आता अल्किल क्लोराइड घेतला RCl घ्या, अल्किल ब्रोमाइड घेतला RBr घ्या. ह्या बरोबर मी कोणाबरोबर रिॲक्ट करते? AgF बरोबर रिॲक्ट करते. इथं मी कोणाबरोबर रिॲक्ट करते? SbF3 बरोबर रिॲक्ट करते. ठीक आहे. ह्याला आपण काय केलं? हीट केलं. ह्याला आपण इथं काय केलं? हीट केलं. इथं टोटली लक्ष इथं द्यायचं की फ्लोरीन किती आहेत. किती आहेत फ्लोरीन? 1. इथं फ्लोरीन किती आहेत? 3 फ्लोरीन आहेत तर 3 ब्रोमीन ग्रुप 3 अल्किल हायलाइट ग्रुप घ्यायचे. कारण ते तिन्ही फ्लोरीन इथं येणार आणि तिन्ही ब्रोमीन इथं जाणार. लक्षात येते का बघा. परत इथं घेतला RCl प्लस AS घेतलं F3. परत फ्लोरीन किती आहे? 3. म्हणजे इथं किती घ्यायला पाहिजे? 3 घ्यायला पाहिजे. रिॲक्शनला सबस्टिट्यूशन येते. क्लोरीनच्या जागी फ्लोरीन, फ्लोरीनच्या जागी क्लोरीन, ब्रोमीनच्या जागी फ्लोरीन, फ्लोरीनच्या जागी ब्रोमीन. मग इथं काय मिळते? RF प्लस AgCl म्हणजे काय मिळालं? अल्किल क्लोराइड प्लस सिल्वर क्लोराइड मिळाला. नेक्स्ट ह्यामध्ये 3 RBr का घेतले तर फ्लोरीन 3 आहेत. मग 3 फ्लोरीन इथं येणार ना. म्हणजे तर 3R-F प्लस काय असणार आहे तर SbBr3. that is alkyl chloride. that is what? alkyl chloride. नेक्स्ट आणि काय असणार आहे इथं AsF3 आहे ना. मग इथं काय येणार आहे 3RF प्लस AsCl3. that is what? alkyl chloride. that is what? alkyl chloride AsF3. हे सगळे प्रेसिपिटेट असणार आहेत. फक्त सबस्टिट्यूशन झालं. क्लोरीनच्या जागी फ्लोरीन येणार, फ्लोरीनच्या जागी क्लोरीन येणार. बघा when alkyl chlorides or alkyl bromides are heated with metal fluorides like silver fluoride, antimony fluoride, antimony trifluoride, arsenic trifluoride, mercurous fluoride, at that time what it happens, there is a substitution. जिथेही फ्लोरीन ग्रुप आहे तिथं ब्रोमीन जातो आणि जिथेही ब्रोमीन ग्रुप आहे तिथं फ्लोरीन जातो. किंवा जिथेही क्लोरीन ग्रुप आहे तिथं फ्लोरीन जातो किंवा जिथेही फ्लोरीन ग्रुप आहे तिथं क्लोरीन जातो. ही फक्त रिप्लेसमेंट होते, सबस्टिट्यूशन होते. आणि आपल्याला काय मिळतात? अल्किल फ्लोराइड्स. याचे एक्झाम्पल बघा. त्याचं एक्झाम्पल काय असणार आहे? CH3CH2Br प्लस AgF सिल्वर फ्लोराइड. मग काय होणार? ब्रोमीनच्या जागी फ्लोरीन, फ्लोरीनच्या जागी ब्रोमीन. ह्याला काय करायला लागलंय तर हीट करायला लागलंय. ह्याला काय करायला लागलंय तर हीट करायला लागलंय. मग हीट करून आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड ब्रोमीनच्या जागी फ्लोरीन आला. इथं F प्लस काय मिळणार तर AgBr. तर काय मिळणार आहे मग? इथिल फ्लोराइड. हा इथे फक्त रिप्लेसमेंट झाली आहे त्यामुळे इथं हायली एक्झोथर्मिक रिॲक्शन अशी काहीही कंडिशन येणार नाही. अनेक एक्झाम्पल घेते. CH3CH इथं काय लिहिते? Cl. हा कोण आहे? आयसोप्रोपिल क्लोराइड बघा. ह्या आयसोप्रोपिल क्लोराइड बघा कोणाबरोबर रिॲक्ट करते? SbF3 अँटीमनी फ्लोराइड. मला सांगा अँटीमनी फ्लोराइड का घेतलं तुम्ही म्हणणार? अँटीमनी बिलॉंग्स टू ग्रुप 15. ग्रुप 15 म्हणजे बाहेरची व्हॅलेन्सी किती झाली? 5. म्हणजे ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात? 3.
3 इलेक्ट्रॉन मग 3 फ्लोरीन घेतो. SbF3 मी काय म्हटलं, जेवढे फ्लोरीन असतात तेवढे अल्किल ग्रुप घ्यायचे. म्हणजे इथं काय घ्यायचं, 3 टाइम्स घ्यायचं. इथं 3 टाइम्स घेतलं की आपल्याला काय मिळणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. फ्लोरीन क्लोरीनच्या जागी जाणार, म्हणजे इथं काय येणार आहे फ्लोरीन. किती फ्लोरीन, तर 3 प्लस इथं काय येणार आहे SbCl3. म्हणजे काय येणार आहे आयसोप्रोपिल फ्लोराईड. काय मिळणार, आयसोप्रोपिल काय मिळणार, तर फ्लोराईड. इथं तुम्ही कोणते एक्झाम्पल घ्या, मिथिल घ्या, इथिल घ्या, काहीही घ्या, हे 2 आहेत हॅलाइड एक्सचेंज रिएक्शन. लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. त्या अल्किल हॅलाइड रिएक्शन्स मध्ये स्पेशल टाइप ऑफ रिएक्शन्स आहेत. फिंकेलस्टाईन्स रिएक्शन प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड साठी वापरतो. इथं ड्राय ॲसिटोन वापर करतो. इथं कॉमन काय, अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइडच घेतो. इथं पण अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइडच घेतो. इथं रिॲक्ट करताना सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइडला ड्राय ॲसिटोन्सच्या प्रेझेन्समध्ये करतो. इथं फक्त हीट करतो, कोणाची प्रेझेन्स लागत नाही. इथं फक्त काय करतो, हीट करतो, कोणाची प्रेझेन्स लागत नाही. बघा रिॲक्शन बघा. इथे एक लक्ष द्या, इथं नोट म्हणून लक्ष दिलं तरी चालेल. काय असतं बघा, अल्किल आयोडाइडची मी म्हटलं तुम्हाला एक प्रिपरेशन मेथड सांगते. काय असते, अल्कोहोल जो असतो, ठीक आहे, त्या अल्कोहोलला जर तुम्ही रिॲक्ट करताय सोडियम आयोडाइड बरोबर किंवा पोटॅशियम आयोडाइड बरोबर, सोडियम आयोडाइड बरोबर किंवा पोटॅशियम आयोडाइड बरोबर, in presence of 95% of phosphoric acid. In presence of 95% of what, phosphoric acid, then you will get what, replacement will take place and you will get Ri plus NaOH or KOH. म्हणजे substitution ला OH च्या जागी I च्या जागी OH येणार आहे. Now this ह्या मेथडला जे तुम्हाला अल्किल आयोडाइड मिळतं, हा अल्किल आयोडाइड it gives good yield. Alkyl iodide obtained from alcohol using sodium iodide or potassium iodide in presence of 95% of phosphoric acid. In presence of what? 95% of phosphoric acid, it gives a good yield of alkyl iodide. काय देतं? Good yield of काय देतं? Alkyl iodide. मग आपण काय लिहितो? Good yield of alkyl iodide can be obtained by heating what, alcohol with sodium iodide or potassium iodide in presence of 95% of phosphoric acid H3PO4. In presence of what? 95% of what? Phosphoric acid. आता ऍक्च्युली काय होते बघा, इथं हा सोडियम आयोडाइड आहे, ठीक, हा H3 काय आहे, PO काय आहे, 4 आहे. इथं एक लक्षात घ्या, NaH3PO4 म्हणजे काय असतो, H3PO4 म्हणजे काय असतो, 3H प्लस आणि PO4 काय असतं, 3 मायनस. H3PO4 आहे म्हणजे इथं काय असणार आहे, 3H प्लस आणि PO4 काय असणार आहे, मायनस. इथं Na प्लस आहे आणि I काय आहे, मायनस आहे. इथं जर मी 3 टाइम्स घेतलं तर मला काय होणार आहे, 3 आयोडीन 3 हायड्रोजन ऍड होणार, काय होणार आहे, 3HI. काय फॉर्म होणार आहे, 3HI आणि बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे, Na3PO4. कारण ह्या फॉस्फेटची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, तर +3.
काय मिळणार आहे Na3PO4 दॅट इज फॉस्फोरिक ऍसिड होतं त्याच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला काय मिळणार सोडियम फॉस्फेट मिळणार आहे. काय मिळणार आहे सोडियम फॉस्फेट म्हणजे ॲट द एंड तुम्हाला काय मिळते हायड्रोजन आयोडाईड. काय मिळते हायड्रोजन आयोडाईड. म्हणजे ही सेम रिॲक्शन जर तुम्ही इथं 3HI लिहिला तरी चालेल. 3HI लिहिला तरी चालेल म्हणजे मी काय सांगते बघा इथं लक्ष द्या की हा जो आहे R-OH आहे इथं काय लिहायचं HI लिहायचं. पण हा HI कसा मिळालाय हा HI मिळालाय KI ला हीट केलंय इन प्रेझेन्स ऑफ H3PO4. पण हा H3PO4 किती आहे 95% और सोडियम आयोडाईडला हीट केलंय विथ फॉस्फोरिक ऍसिड. ऍक्च्युली ही दोघं रिॲक्ट होऊन HI देत आहेत आणि OH च्या जागी काय येत आहे I आणि I च्या जागी काय येत आहे OH येत आहे आणि तुम्हाला काय मिळतंय Ri प्लस काय मिळतंय H2O. हा ही पण रिॲक्शन चालेल ROH प्लस NaI पोटॅशियम इन प्रेझेन्स ऑफ 95% फॉस्फोरिक ऍसिड ही रिॲक्शन चालेल किंवा ROH प्लस HI in presence of potassium iodide and 95% of H3PO4 gives Ri plus H2 हे पण चालेल. मग तुम्ही तर कन्फ्यूज होताय की हे जे आहे हे काय आहे हे फॉर्म झालंय HI फॉर्म केलं. काय फॉर्म केलंय HI फॉर्म केलं. काय फॉर्म केलेला आहे HI फॉर्म केलाय. कसं तर 3NaI plus H3PO4 gives 3HI plus Na3PO4. तसंच 3NaI च्या जागी KI लिहिलं तर इथं काय येणार आहे K3PO4. काय येणार आहे K3PO4. रिॲक्शन सेम आहे ना फक्त आपण इथं काय म्हणतो की अ गुड यील्ड काय म्हणतो a good yield of alkyl iodide can be obtained by heating alcohol with sodium iodide or potassium iodide in presence of what in presence of what phosphoric acid H3PO4. In presence of what phosphoric acid 95% of what phosphoric acid. Okay. आता इथं बघा आपण आता 4 मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ काय बघितले अल्किल हॅलाइड्स बघितले. काय बघितले अल्किल हॅलाइड्स बघितले. तसेच आता नेक्स्ट प्रिपरेशन मेथड्स ऑफ काय बघूया अरिल हॅलाइड. प्रिपरेशन मेथड ऑफ अरिल हॅलाइड. आता इथं प्रिपरेशन मेथड ऑफ अरिल हॅलाइड्स आपण दोनच स्टडी करतोय. इथं प्रिपरेशन मेथड ऑफ अरिल हॅलाइड्स आपण किती करतोय तर दोन. तर हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन काय हॅलोजिनेशन ऑफ काय करतो तर बेन्झीन करतो आणि दुसरी आहे ती सँडविच रिॲक्शन ॲनिलीन पासून ऑब्टेन करतो. कशापासून ऑब्टेन करतो ॲनिलीन पासून ऑब्टेन करतो. तर इथं प्रिपरेशन ऑफ अरिल हॅलाइड्स बाय हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन बघा by halogenation of benzene. आता जेव्हा आपण हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन म्हणतोय तर एक लक्ष ठेवायचं हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन मध्ये क्लोराइड्स अँड ब्रोमाइड्स अरिल अरिल क्लोराइड्स किंवा अरिल ब्रोमाइड्स अरिल क्लोराइड्स और अरिल ब्रोमाइड्स can be obtained by heating benzene with Cl2 or Br2 in presence of Lewis acids like FeCl3 or FeBr3. क्लोराइड असेल तर FeCl3 वापरायचं, ब्रोमाइड असेल तर FeBr3 वापरायचं किंवा Fe किंवा फक्त Fe वापरू शकतो. और Fe इन व्हॉट इन डार्क. इथं सनलाइटची गरज नाही. ही रिॲक्शन होताना काय होते सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये होत नाही इन डार्क कंडिशन होते. काय होते इन डार्क कंडिशन. मग इथं रिॲक्शन काय होऊ शकते इथं बघा की हा बेन्झीन आहे C6H6 आहे. हा काय आहे C6H6 आहे. हा C6H6 बरोबर Cl2 ला रिॲक्ट केलं. कोणाला रिॲक्ट केलं Cl2 ला रिॲक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ FeCl3. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये
FeCl3 और Fe इन डार्क आणि ह्याला हीट केलं. काय केलं? हीट केलं. ही रिॲक्शन काय असते बघा, C6H6 असते. बेन्झीन म्हणजे काय आहे? C6H6 आहे. C6H6 प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ FeCl3 और Fe इन डार्क एंड इट इज हीटेड. तर काय होणार आहे? एक हायड्रोजन रिप्लेस होऊन एक क्लोरीन येणार. एक हायड्रोजन रिप्लेस होऊन एक काय येणार आहे? क्लोरीन येणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे? C6H5. एक हायड्रोजन गेला आणि इथं काय आला? क्लोरीन. C6H5 प्लस इथं काय येणार आहे? HCl. ह्यातला एक हायड्रोजन कमी झाला, एक क्लोरीन इथं आला. म्हणजे मी ह्याला असं लिहिलं तर चालेल. इथं बघा C6H5-H प्लस Cl सिंगल बॉन्ड C. हायड्रोजनच्या जागी काय येणार आहे? क्लोरीन. क्लोरीनच्या जागी काय करणार आहे? हायड्रोजन. म्हणजे C6H5Cl प्लस HCl. म्हणजे हा क्लोरीन इथं आला तर इथं काय येणार आहे? C6H5 इथं काय येणार? Cl प्लस काय येणार? HCl. हा आपल्याला काय मिळाला? क्लोरोबेन्झ. काय मिळाला? क्लोरोबेन्झ. काय म्हटलं बघा? अरिल क्लोराइड्स. क्लोराइड्स म्हणजे फक्त इथे लिहिते अरिल क्लोराइड्स अँड अरिल ब्रोमाइड्स कॅन बी ऑब्टेन्ड बाय हीटिंग बेन्झीन रिंग. ही जी रिंग आहे ही कोणती रिंग आहे? बेन्झीन रिंग. इन प्रेझेन्स ऑफ विथ बेन्झीन रिंग विथ क्लोरीन किंवा ब्रोमीन. क्लोरीन वापरला तर अरिल क्लोराइड मिळणार, ब्रोमीन वापरला तर अरिल ब्रोमाइड मिळणार. इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड. कोण आहेत? FeCl3 और Fe. like FeCl3 or FeBr3 or Fe in what conditions? In dark conditions. In what conditions? In dark conditions. इथं बघा नेक्स्ट. इथं बघा हा C6H6 आहे. काय आहे? C6H6 आहे. परत इथं C6 आणि H6 येते. ह्याला तुम्ही कोणाबरोबर रिॲक्ट करताय? ब्रोमीन बरोबर रिॲक्ट करताय. कोणाबरोबर रिॲक्ट करताय? ब्रोमीन बरोबर रिॲक्ट करताय. आता ब्रोमीन बरोबर रिॲक्ट करताना कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करताय? FeBr3 और ओनली Fe पण इन डार्क कंडिशन. कसल्या कंडिशन मध्ये रिॲक्ट करायचं? डार्क कंडिशन मध्ये रिॲक्ट करायचं. कसल्या कंडिशन मध्ये रिॲक्ट करायचं? डार्क कंडिशन. लाईट चालणार नाही. लाईट चालणार नाही. मग इथं काय होणार आहे? प्रोडक्ट काय मिळणार आहे? तर परत मी इथं काय लिहिते? हा C6H6 कसं लिहिते बघा? C6H5-H C6H5-H प्लस Br सिंगल बॉन्ड Br इन प्रेझेन्स ऑफ FeBr3 और Fe इन डार्क कंडिशन. काय होणार आहे? Hच्या जागी ब्रोमीन, ब्रोमीनच्या जागी H येणार. HBr मिळणार ना. म्हणजे C6 काय मिळणार आहे? C6H5-Br प्लस इथं काय मिळणार? HBr. दॅट इज व्हॉट? ब्रोमोबेन्झ. दॅट इज व्हॉट? ब्रोमोबेन्झ. दॅट इज व्हॉट? ब्रोमोबेन्झ. मग इथं काय मिळणार? C6H5 ह्या रिंग मधला एक हायड्रोजन काय झालाय? कमी झालाय. C6H5 झालाय, एक हायड्रोजन कमी झालाय आणि जिथला हायड्रोजन कमी झालाय तिथं कोण जॉईन होतं? ब्रोमीन. मग म्हणजे इथला हायड्रोजन गेला, C6H5 इथला हायड्रोजन गेला आणि इथं काय फॉर्म होणार आहे? तर HBr. म्हणजे इथं काय फॉर्म झालेला आहे? ब्रोमोबेन्झ. हे मोनो सबस्टिट्यूटेड झाले. काय झाले? मोनो सबस्टिट्यूटेड हॅलोबेन्झिन्स हे फॉर्म झाले. मग जर डाय सबस्टिट्यूटेड हॅलोबेन्झिन्स फॉर्म व्हायचे असतील, मी काय म्हणते बघा? फॉर डाय सबस्टिट्यूटेड हॅलोबेन्झिन्स म्हणजे कोण हॅलोबेन्झिन? तर क्लोरीन किंवा ब्रोमीनच. फॉर डाय सबस्टिट्यूटेड हॅलोबेन्झिन म्हणजे काय बघा? पहिल्यापासून हॅलोजन जॉईन आहे Cl. पहिल्यापासून हॅलोजन जॉईन आहे. पहिल्यापासून हॅलोजन जॉईन आहे, क्लोरीन जॉईन आहे. परत मी कोणाबरोबर रिॲक्ट करते? Cl2 बरोबर रिॲक्ट करते.
कोणाबरोबर रिॲक्ट करते, Cl2 बरोबर रिॲक्ट करते इन प्रेझेन्स ऑफ FeBr3 और Fe इन अ डार्क कंडिशन. तर काय होणार आहे, हा जो क्लोरीन म्हणजे क्लोरोबेन्झिन्स जे असतात म्हणजे पहिल्यापासून मोनो सबस्टिट्यूटेड आहे, ह्याचं मी नंतर तुम्हाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर समजवते. काय समजवते, रेझोनेटिंग स्ट्रक्चर. त्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर प्रमाणे तुम्हाला असं दिसेल की ह्याची जी ऑर्थो पोझिशन असते आणि पॅरा पोझिशन असते ती ऍक्टिव्ह पोझिशन असते. ऑर्थो पोझिशन किंवा पॅरा पोझिशन्स काय असतात, ऍक्टिव्ह. म्हणजे मोस्टली इथं हॅलोजन येऊन जॉईन होण्याचे काय असतात, चान्सेस असतात. मग इथं काय होणार आहे की जेव्हा तुम्ही मोनो हॅलोबेन्झिन पासून डायहॅलोबेन्झिन प्रिपेअर करत असताय तर काय होतं, तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळतात. कोणते दोन प्रोडक्ट मिळतात, एक मिळतो Cl, इथं Cl आहे, ऑर्थो पोझिशनला एक क्लोरीन जॉईन होतो, प्लस परत हा परत बेन्झिन रिंग आहे तशी, इथं क्लोरीन आहे तसा, आणि एक कोणत्या पोझिशनला जॉईन होतो, पॅरा पोझिशनला. कारण मी तुम्हाला म्हटलं की हॅलोबेन्झिन्स हे ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असतात. हॅलोबेन्झिन्स आर ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. ऑर्थो आणि काय झालं, पॅरा डायरेक्टिंग. मग तो होतंय काय मी तुम्हाला सांगते. पण ह्यामध्ये जेव्हा दोन प्रोडक्ट मिळतात हे मिक्सचर मिळतं. मीन्स when chlorobenzene is heated with chlorine in presence of FeBr3 or Fe in presence of that we will get a mixture. We get a mixture of ortho-dichlorobenzene and para-dichlorobenzene. ह्या ऑर्थो पोझिशनला आहे ना एक क्लोरीन, आणि टोटल क्लोरीन किती आहेत, दोन. म्हणजे तुम्ही काय लिहिताय, ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन, आणि दुसरा काय मिळतो तर हा पॅरा पोझिशनला म्हणून पॅरा डायक्लोरोबेन्झिन. एक आपल्याला काय मिळाला, ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन मिळाला, दुसरा आपल्याला काय मिळाला तर पॅरा डायक्लोरो काय मिळाला तर बेन्झिन मिळाला. पण पॅरा डायक्लोरोबेन्झिन हा आपला कसा असतो, मेजर प्रोडक्ट, म्हणजे 80% हा फॉर्म झालेला असतो, आणि हा ऑर्थो हा काय असतो तर मायनर प्रोडक्ट असतो, हा किती असतो तर 20%. ह्याचे रिझन्स आपण नंतर बघूया, पण इथं लक्ष द्या की काय झालं. हा बाय प्रोडक्ट काय असणार आहे, HCl असणार आहे. आता मी काय सांगितलं, हे जर मी कन्सिडर केलं तर हे 1 मोल आहे. 1 मोल म्हणजे किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असणार आहे, 6.022 × 10⁻23. 1 मोल म्हणजे किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असणार आहेत, 6.022 × 10 किती असणार आहे, 23. तर 6.022 × 10⁻23 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ क्लोरोबेन्झिन मध्ये 80% हायड्रोजन हा पॅरा पोझिशनचा निघून जाणार. 80% कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 6.022 × 10⁻23 जे क्लोरोबेन्झिन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत त्यातल्या 80% कोणत्या जाणार, 80% पॅरा पोझिशनचा हायड्रोजन निघून जाणार, आणि 20% ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन निघणार. मग ज्या पोझिशनचा हायड्रोजन निघालाय त्या पोझिशनला काय जॉईन होणार आहे, क्लोरीन जॉईन होणार आहे. मग काय होणार आहे, इथं 80% आपल्याला काय मिळाला, पॅरा डायक्लोरोबेन्झिन मिळाला, आणि इथं ऑर्थो काय मिळाला, ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन काय तर मायनर प्रोडक्ट मिळाला. का तर 20%. आता ह्याचं रिझन असं का होतंय तसं का होतंय ते नंतर बघून घेऊया, पण एवढं पहिलं इथं समजून घ्या. इथं मला फक्त एवढंच सांगायचं आहे की फॉर सबस्टिट्यूटेड बेन्झिन्स इथं वरती लिहिलं बघा, फॉर सबस्टिट्यूटेड halobenzenes electrophilic substitution takes place. Electrophilic substitution reaction takes place. मी आता जेवढं सांगितलं तेवढं फक्त लक्षात घ्या की जेव्हा एकापेक्षा जास्त हॅलोजन म्हणजे पहिल्यापासून एक हॅलोजन आहे, पहिल्यापासून एक हॅलोबेन्झिन आहे, त्या हॅलोबेन्झिनलाच परत एक हॅलोबेन्झिन जॉईन होणार असेल तर तो एक तर ऑर्थो पोझिशनला जॉईन होतो आणि पॅरा पोझिशनला जॉईन होतो. कारण का की हॅलोबेन्झिन्स जे असतात ते ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असतात. कसले डायरेक्टिंग असतात, ऑर्थो आणि कसले डायरेक्टिंग असतात तर पॅरा डायरेक्टिंग असतात. सिन्स ते ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असतात त्यामुळे आपल्याला मिक्सचर मिळतो. ऑर्थो
किती मिळतो 20% मिळतो आणि पॅरा किती मिळतो तर 80%. म्हणजे पॅरा पोझिशनचे हायड्रोजन 80% निघून झाले. म्हणजे 6.022 × 10⁻23 कॉन्स्टिट्यूएंट क्लोरोबेन्झिन मध्ये 80% पॅरा पोझिशनचे हायड्रोजन काय झालेले आहेत तर रिमूव्ह झालेले आहेत आणि 20% ऑर्थो पोझिशनचे हायड्रोजन रिमूव्ह झालेले आहेत. मग जिथले हायड्रोजन रिमूव्ह झालेत तिथं काय जॉईन होणार क्लोरीन जॉईन होणार. सिमिलर फॉर ब्रोमीन. सिमिलर फॉर काय होणार आहे ब्रोमीन. इथं आणि एक इथं लक्षात आता इथं मी काय करते एक रिॲक्शन लिहिते इथं लिहिते फॉर डाय सबस्टिट्यूटची इथं ब्लॅक पेनने लिहिते जरा लक्ष इथं द्या. काय हा जो मला डाय सबस्टिट्यूटेड आहे हा कसा आहे C6H5 काय आहे Cl आहे. C6H5 काय आहे Cl आहे. हा C6H5Cl ला परत मी कोणाबरोबर रिॲक्ट करतेय Cl2 बरोबर रिॲक्ट करतेय. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये FeCl3 और फक्त Fe इन डार्क कंडिशन. इन व्हॉट कंडिशन डार्क कंडिशन. तर होताना काय होतं इथं लक्षात होताना काय होतं हा ब्रोमोबेन्झिन फक्त नाव खोडते इथं लिहिते हा ब्रोमोबेन्झिन आहे. ठीक आहे. हा आता होताना काय होणार आहे एक हायड्रोजन आणि रिप्लेस होणार ना. म्हणजे इथं C6H5 चं काय होणार आहे C6 काय होणार आहे H4. म्हणजे आणि एक हायड्रोजन काय झाला रिप्लेस झाला आणि त्या हायड्रोजन ज्या काही पोझिशनला रिप्लेस झाला तिथं काय येणार आहे हॅलोजन. म्हणजे इथं C6H4 काय येणार आहे Cl2+. एक हायड्रोजन जो रिमूव्ह झाला हा Cl2 म्हणजे काय होता Cl सिंगल बॉन्ड काय होता Cl. मग एक हायड्रोजन जो रिप्लेस झाला तो इथे येणार म्हणजे इथं काय येणार आहे HCl. HCl हा 100%च असणार आहे. पण हा C6H4Cl मधला म्हणजे डायक्लोरोबेन्झिन मधला 80% पॅरा ओरिएंटिंग असणार आहे आणि 20% ऑर्थो ओरिएंटिंग असणार आहे. त्याचं रिझन नंतर सांगते. फक्त मला त्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याला एक पॉइंट दिलाय की फॉर सबस्टिट्यूटेड हॅलोबेन्झिन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन टेक्स प्लेस. कोणती रिएक्शन टेक्स प्लेस इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन टेक्स प्लेस. ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे का आहे कशी आहे इलेक्ट्रोफिलिक का म्हटलं हे सगळं मी ह्याचे प्रॉपर्टीज जेव्हा बघणार केमिकल प्रॉपर्टीज जेव्हा बघणार तेव्हा एक्सप्लेन करते. जेव्हा मी ह्याचे काय बघणार आहे केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहे त्यावेळी मी काय करते एक्सप्लेन करते. इथपर्यंत समजलं का बघा की जर हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन केलं तर आपल्याला क्लोरोबेन्झिन आणि ब्रोमोबेन्झिन मिळतं. त्यासाठी कंडिशन काय आहे की आपण त्याला लेविस ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये काय करतो रिॲक्ट करतो. जर Cl2 असेल तर FeCl3 च्या प्रेझेन्स मध्ये. जर Cl2 असेल तर त्याला काय वापरायचं FeCl3 वापरायचा किंवा Fe इन डार्क कंडिशन्स मध्ये रिॲक्ट करायचं. किंवा जर ब्रोमीन असेल Br2 असेल तर Br2 असेल तर काय वापरायचं FeBr3 किंवा Fe इन अ डार्क कंडिशन वापरायचं. सबस्टिट्यूशन म्हणजे काय होणार आहे एखादा हायड्रोजन रिमूव्ह होणार बेन्झिन ग्रुपचा आणि तिथं काय जॉईन होणार आहे हॅलोजन आणि जो हायड्रोजन रिमूव्ह होईल तो काय करेल HCl बरोबर असा कंबाईन होईल किंवा HBr असा प्रोडक्ट येईल. हे बघा हा नॉर्मली स्ट्रक्चर असतो C6H6 आपल्याला समजत नाही म्हणून मी लिहून दाखवले. C6H5 काय लिहा डॅश H लिहा. C6H5 डॅश काय लिहा H. इथं Cl सिंगल बॉन्ड Cl म्हणजे H च्या जागी Cl येणार आणि Cl च्या जागी काय येणार आहे H येणार आहे. हा क्लोरीन आहे म्हणून लेविस ऍसिड काय वापरला FeCl3 किंवा Fe. लेविस ऍसिड FeCl3 आहे किंवा Fe हा कॅटलिस्ट. और म्हटलंय डार्क कंडिशनला हिट करायचं आपल्याला काय मिळतं तर क्लोरोबेन्झिन मिळतं. सिमिलरली बेन्झिन जो असतो त्या बेन्झिनला काय केलं ब्रोमीन बरोबर काय केलं रिॲक्ट केलं. बेन्झिनला कोणाबरोबर रिॲक्ट केलं ब्रोमीन बरोबर रिॲक्ट केलं तर हायड्रोजनच्या जागी ब्रोमीन येणार आणि ब्रोमीनच्या जागी काय येणार आहे हायड्रोजन इन अ डार्क कंडिशन. आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर ब्रोमोबेन्झिन मिळताना काय मिळणार आहे ब्रोमोबेन्झिन. म्हणजे क्लोरोबेन्झिन आणि ब्रोमोबेन्झिन हे हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन आपण आरामात ऑब्टेन करू शकतो इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड और इन प्रेझेन्स ऑफ आयर्न बट इन अ डार्क कंडिशन. बट इन अ विच कंडिशन डार्क कंडिशन. पण कोणत्या कंडिशनच्या प्रेझेन्स मध्ये डार्क कंडिशन्सच्या प्रेझेन्स मध्ये. नेक्स्ट बघा मग आयोडीन आयोडीन ऑब्टेन करू शकतो का तर त्याचं उत्तर तुम्ही मला सांगा. आयोडीन आपण ऑब्टेन करू शकतो का अरिल आयोडाइड्स आपण डायरेक्ट करू शकतो का ऑब्टेन. जरा मागे जावा. हॅलोजिनेशन ऑफ आयोडिनेशन ऑफ बेन्झिन
आयोडिनेशन ऑफ बेन्झिन डायरेक्ट करू शकतो का? डायरेक्ट आयोडिनेशन ऑफ बेन्झिन करू शकतो का? नाही करू शकत. डायरेक्ट आयोडिनेशन ऑफ बेन्झिन करू शकतो का? नाही करू शकत. इथं लक्ष द्या. सिन्स डायरेक्ट आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल. हे बघा, हा जर बेन्झिन आहे, ठीक आहे, ह्या बेन्झिनला जर मी कोणाबरोबर रिॲक्ट केला, I2 ला रिॲक्ट केलं, तर मला काय मिळणार आहे? C6H5 काय मिळणार आहे? I. आणि काय मिळणार आहे? तर HI. परत हा HI काय आहे? हा HI काय आहे? हा HI स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे ना. हा HI काय आहे? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असल्यामुळे ही रिॲक्शन काय होणार आहे? रिव्हर्स होणार आहे. म्हणजे हा काय करणार आहे? हा HI परत अल्किल आयोडाइडला रिड्यूस करणार बेन्झिन मध्ये. बघा काय झालं की जेव्हा तुम्ही बेन्झिनला आयोडीन बरोबर रिॲक्ट करता तर तुम्हाला अल्किल आयोडाइड आणि हायड्रोजन आयोडाइड मिळतो. पण आपल्याला माहित आहे की हायड्रोजन आयोडाइड हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असल्यामुळे हा रिॲक्शनला काय करणार आहे? रिव्हर्स करणार. म्हणजे परत रिव्हर्स डायरेक्शनला कॅरी आउट करणार आणि परत अल्किल आयोडाइडला कशामध्ये करणार आहे? तर अल्किल आयोडाइडला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? तर बेन्झिन मध्ये. अलिल आयोडाइडला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? बेन्झिन मध्ये. हा बघा, हा बेन्झिन आहे, हा काय आहे? आयोडोबेन्झिन आहे. हा काय आहे? आयोडोबेन्झिन आहे. ह्याची रिव्हर्स रिॲक्शन काय होणार आहे? आयोडोबेन्झिन HI बरोबर रिॲक्ट होणार का? तर HI हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. सो डायरेक्ट आयोडिनेशन ऑफ बेन्झिन gives byproduct as HI, which is strong reducing agent and causes reaction to reverse. Direct iodination of benzene gives byproduct as hydrogen iodide, which is a strong reducing agent, causes reaction to reverse म्हणजे परत बेन्झिन मध्ये कन्वर्ट होते. Therefore direct iodination is avoided. And strong oxidizing agents like HNO3, HiO3, HGO is used at reactant site. किंवा काय म्हटलं बघा, therefore direct iodination is avoided and strong oxidizing agents like HNO3, HiO3 or HGO3 is used at the reactant site to destroy the formation of HI. On product. On which side? Products. प्रोडक्ट साइडला मग तो काय व्हायला देत नाही, तर प्रोडक्ट साइडला फॉर्म काय व्हायला देत नाही, तर प्रोडक्ट साइडला तो HI फॉर्म व्हायला देत नाही. याची रिॲक्शन तर वरती लिहिते काय, हा जरा पुसक्याने लिहिते, मला खाली जागा नाही, परत रफ करत बसायला पाहिजे. हा जर बेन्झिन आहे, ठीक आहे, ह्या बेन्झिन बरोबर कोणाला रिॲक्ट केलं? आयोडीनला रिॲक्ट केलं. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? HNO3 च्या प्रेझेन्स मध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आपण वापरला. का स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला? का तर प्रोडक्ट साइडला HI फॉर्म नाही व्हायला पाहिजे आणि रिॲक्शन रिव्हर्स नाही व्हायला पाहिजे. मग बॅलन्सिंग कॉन्सेप्ट सेम राहते. हे बघा, हा जो बेन्झिन आहे, ह्या बेन्झिनचा इथं एक हायड्रोजन रिप्लेस होऊन काय येणार आहे? एक आयोडीन येणार आहे. पण ऑक्सिजन किती आहे? 3 ऑक्सिजन आहेत म्हणजे काय मिळणार? 3H2O. नायट्रोजन आहे म्हणजे काय मिळणार? NH3. नायट्रोजन, ऑक्सिजन 3 आहेत म्हणून 3 वॉटर मॉलिक्यूल, नायट्रोजन 1 आहे म्हणून अमोनिया मिळणार. आता बॅलन्स करा.
टोटल हायड्रोजन किती लागले 3 1 जा 3 2 जा 6 6 प्लस 3 किती झाले 9 9 हायड्रोजन इथं लागले त्या 9 हायड्रोजन मधला एक हायड्रोजन आहे अवेलेबल म्हणजे किती हायड्रोजन लागणार आहेत 8 म्हणजे इथं मी यूज किती करणार आहे तर 8 मग 8 बेन्झीन यूज करणार का 8 बेन्झीन यूज करण्याचं रिझन काय कारण 8 हायड्रोजन हे 8 बेन्झीन पासूनच रिप्लेस होणार आहेत ना हा मग 8 बेन्झीन जर इथे यूज करते तर अल्किल हायड्रेट्स किती मिळणार आहेत 8 मिळणार आहेत आणि अल्किल हायड्रेट जर 8 मिळत असतील तर मला आयोडीन किती घ्यायला पाहिजे 4i2 घ्यायला पाहिजे आयोडीन किती घ्यायला पाहिजे 4i2 सेम रिएक्शन आहे हे बघा C6H5-H लिहिते प्लस काय लिहिते I2 प्लस HNO3 ह्याला हीट केलं तर मला काय मिळालं पाहिजे C6H5 काय मिळालं पाहिजे I प्लस आता मला हा बेन्झीन पासून तर अरिल आयोडाइड मिळाला पाहिजे बेन्झीन पासून काय मिळाला पाहिजे आयोडोबेन्झीन मिळाला पाहिजे म्हणून मी एक हायड्रोजन काय केला रिप्लेस केला ठीक आहे एक हायड्रोजन मी रिप्लेस केला ठीक आहे पण आता बॅलन्स करायचे ऑक्सिजन 3 आहे म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स किती मिळणार आहेत 3 ऑक्सिजन 3 आहेत म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स किती मिळणार आहेत 3 आणि नायट्रोजन 1 आहे म्हणजे अमोनिया मॉलिक्यूल किती लागणार आहेत 3 मग 3 2 जा 6 6 प्लस 3 9 9 हायड्रोजन लागतंय तर त्या 9 हायड्रोजन मधला एक हायड्रोजन अवेलेबल आहे राहिले किती हायड्रोजन 8 ते 8 हायड्रोजन इथं घ्यायला पाहिजेत ना 8C6H5H कारण का हे H रिमूव्ह होणार मग हा H निघाला तर हे 8H मधले इथं 6 लागले आणि इथं 2 लागले कारण पहिला एक आहे त्याकडे टोटल 9 लागतात मग आयोडीन किती घ्यायला पाहिजे 8 अल्किल आयोडाइड फॉर्म होणार म्हणजे आयोडोबेन्झीन 8 फॉर्म होणार बॅलन्सिंग मध्ये मग आयोडीन 8 आहे म्हणून इथं 4i2 घ्यायला पाहिजे बघा डायरेक्ट आयोडिनेशन ऑफ बेन्झीन gives a byproduct HI which is a strong reducing agent जो की कसला reducing agent आहे strong reducing agent and causes the reaction to reverse त्यामुळे रिएक्शन काय होते रिव्हर्सिबल होते मग टू अवॉइड डायरेक्ट आयोडिनेशन होण्यासाठी आपण काय करतो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स लाइक HNO3 HiO3 HGO is used at reactant site to destroy the formation of HI काय HI फॉर्म न होण्यासाठी आपण हे सगळं काय करतो मग इथं मी जसं HNO3 घेते तसं HGO घ्या बॅलन्सिंग करा आपण बॅलन्सिंग केलंय HGO चं पण बॅलन्सिंग केलंय आणि HiO3 चं पण बॅलन्सिंग केलंय फक्त तिथं अल्केन जो होतं त्या अल्केनच्या जागी बेन्झीन लिहा सगळी रिएक्शन काय येणार आहे सेम येणार सगळी रिएक्शन काय येणार आहे सेम येणार मग आता हॅलोजिनेशन मध्ये आपण आयोडिनेशन बघितलं क्लोरिनेशन बघितलं आणि ब्रोमिनेशन बघितलं राहिलं काय फ्लोरिनेशन राहिलं काय फ्लोरिनेशन so direct fluorination is avoided direct fluorination of benzene is not done why it is not done same reason okay why it is not done same reason kai same reason the reaction is highly exothermic the reaction is highly exothermic and explosive highly exothermic and काय असते तर explosive बघा डायरेक्ट फ्लोरिनेशन ऑफ बेन्झीन केलं जात नाही कारण फ्लोरिनेशन जर केलं बेन्झीनला फ्लोरीन बरोबर जर रिएक्ट केलं इथं लक्षात बेन्झीनला जर फ्लोरीन बरोबर रिएक्ट केलं तर रिएक्शन हायली एक्झोथर्मिक आणि एक्सप्लोसिव्ह आहे एक्झोथर्मिक आणि एक्सप्लोसिव्ह आहे क्रॅकिंग होणार मग क्रॅकिंग न होण्यासाठी आपण त्याला काय करतो अवॉइड करतो लक्षात येतात का बघा एवढे सगळे पॉइंट्स आणि एक रिएक्शन राहते सँडमेयर्स रिएक्शन एक आहे पहिला हे समजून घ्या एक रिएक्शन राहते सँडमेयर्स पहिला हे समजून घ्या